राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो। जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाचा बातमी आणि निर्णय इथं समोर आला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रतीक्षा जे शेतकरी करत होते त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे। दसऱ्यानिमित्त सरकारची बैठक झालेली आहे। आधी सरकारने स्वतः मानलेलं आहे की कर्जमाफी करणार आणि त्या व्यतिरिक्त कर्जमाफीची तारीख त्यांनी सांगितलेली आहे। बघा सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय असणार आहे। शेतकऱ्यांची दिवाळी निमित्त आता हे कर्जमाफी करणार, दिवाळी गोड होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ आता करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय आता कर्जमाफीबद्दल झाला। तर 14 बँकांचं आता शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंतचं आता कर्ज माफ होणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। 14 जिल्ह्यांची यादी सांगतो, कोणत्या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार ते देखील सांगतो, कारण की स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कबूल केला आहे की 1.5 लाख रुपयापर्यंत तुमची कर्जमाफी करणार। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या 1 वर्ष झालं सरकार निवडून सत्तेमध्ये आलेलं, परंतु कर्जमाफीचे सुद्धा कोणी तोंड उघडत नव्हतं। ज्यावेळी हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे गेला, त्याकडे गेल्यानंतर त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदेश देऊन टाकलेला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आता निवडणुकीच्या आधी आम्हाला शब्द दिला होता। त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या, निवडून आल्यानंतर लगेच आम्ही तुमचा सातबारा कोरा करू। निवडून आल्यानंतर हे सरकार पलटी मारलं आणि जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांकडे गेले तेव्हा कर्जमाफीचा तिढा इथं सुटलाय नाही, परंतु आता त्यांनी या कर्जमाफी संदर्भातील मोठा निर्णय घेतला आणि 1.5 लाख रुपयापर्यंत तुमचं कर्जमाफ दिवाळीपर्यंत करणार त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, दिवाळीला काही भरपूर दिवस बाकी नाही राहिले। आता 2 ते 4 दिवसामध्ये दिवाळी असल्यासारखी असणार आहे, परंतु आता तुमची लवकरच कर्जमाफी होणार। बघा शेतकरी मित्रांनो, 1.5 लाखापर्यंत आता तुमचं कर्ज माफ होणार आहे। या 14 बँकेमधले जर तुम्ही कर्ज उचललं असेल तर सर्वात आधी तुमचं कर्जमाफ होणार आहे। कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार, दिवाळी तर तुम्हाला सणाचं सांगितलं आहे, परंतु कर्जमाफ कोणत्या तारखेला होणार त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगतो। बघा प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सूचना इथे बँकांना देऊन टाकलेली आहे की सरसकट सातबारा कोरा करा। हा शब्द आता बघा सरकारने आता सरसकट सातबारा कोरा तर नाही, परंतु 1.5 लाखापर्यंत आता सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 14 बँकेतलं हे 100% सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे दिवाळी निमित्त। सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। डायरेक्ट सरसकट सर्वांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, सातबारा कोरा करण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून। आता दिवाळीमध्ये कोणत्या तारखेला कर्जमाफ करण्यात येणार आहे तर त्याची तारीख सुद्धा आता सरकारने ठरवलेली आहे। सरकारने जीआर सुद्धा काढला आहे। तर अचानकपणे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं, खूप जास्त मात्रामध्ये त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं। यंदाचं वर्ष त्यांचं वाया गेलं, शेती पिकाचा 1 रुपया त्यांना आता अरजणार नाही। तर त्या कारणास्तव आता सरकारने डायरेक्ट आता कर्जमाफीचा निर्णय घेतला। आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार आहे। या 14 बँकेची लिस्ट मी तुम्हाला सांगतो। 14 बँकेच्या लिस्टमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कर्जमाफीसाठी या 14 बँके नियुक्त केलेल्या आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, 14 बँकेची मी तुम्हाला यादी सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ डेली तुम्हाला असाच भेटत राहणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, तर मग कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कारण की बघा कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय इथं म्हणावा लागणार आहे। आपल्या राज्यातील 3 मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असं निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं होतं, परंतु ते 1 वर्ष झालं निवडून आले आणि त्यांनी कर्जमाफी केली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी ओरडून निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही तुमचं सातबारा कोरा करू, फक्त आम्हाला निवडून येऊ द्या। तर बघा निवडून आल्यानंतर लगेच इथं सातबारा कोरा करण्याचं त्यांनी सांगितलं होतं, परंतु त्यांनी सातबारा कोरा केला नाही। आता कर्जमाफीचं सुद्धा त्यांनी तोंड उघडून सांगितलं नव्हतं, परंतु आता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे इथं संसदेमध्ये इथं विचारण्यात आलं की कर्जमाफी कोणत्या कारणास्तव केली नाही, आम्हाला आश्वासन दिलं होतं, तर डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहे। आता त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आदेश पंतप्रधानांच्या हस्ते इथं आलेला आहे। आता त्यांनी कर्जमाफी करण्याचं इथं ठरवलेलं आहे। तुम्ही स्टार्टिंगचा व्हिडिओ बघितला असेल, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुमची कर्जमाफी करणार आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतः सांगितलेलं आहे। तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता असणार आहे। 14 बँकेतून तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर ते कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, 14 बँकेच्या यादीमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी राहणार आहे। तर मित्रांनो, बँकेची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 बँकेतील यादी आता जाहीर केलेली आहे। या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार। तर बघा, सर्व शेतकऱ्यांनी इथं कर्जमाफी होणार नाही, फक्त काही ठराविकच शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये काही शेतकरी आता वगळण्यात येणार आहे। तर मग कोणत्या शेतकऱ्यांना इथं वगळण्यात येणार आहे, लिस्ट सुद्धा इथं सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये सर्वच बँकांची कर्जमाफी होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून चौकशी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी केली जाणार आहे। अजून दिवाळीला थोडे दिवस बाकी राहिलेले आहे। आता त्यामुळे आता सरकारने काय केलं की समिती सुद्धा इथं स्थापन केली। आता त्या समितीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं ते अशा प्रकारची इथं खोटी कागदपत्रे बनवून त्यांनी जर जोडली असेल तर त्यांची कर्जमाफी होणार नाही। यामध्ये 10 लाख 15 लाखापर्यंत जर का त्यांनी कर्ज घेतलं असेल आणि शेती पिकाच्या नावावर मोठं त्यांनी गाड्या घेतल्या असेल, घर बांधलं असेल, तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं काही जणांनी मोठ्या इथं गाड्या घेतल्या, मोठे घर बांधले, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी अजिबात होणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल। 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की त्या शेतकऱ्यांचं इथं कर्ज माफ होणार आहे। आता बघा, सरकारने सांगितलं होतं की फक्त गोर आणि गरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, गोरगरीब आणि गरजूवंत शेतकरी कसे ओळखायचे, तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला 100% इथं कर्जमाफी मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे रहिवासी दाखला तुम्हाला मागविला जाणार आहे। त्यानंतर तुमचं इन्कम तुम्हाला मागितलं जाणार आहे, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे। आता रहिवासी दाखला कशासाठी की बघा, भरपूरशे इतर राज्यांमधले शेतकरी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेती जमीन घेत असते, इथल्या सातबाऱ्यावरती ते लोन उचलत असते आणि ते लोन त्यांचं माफ होणार नाही। यासाठी आता सरकारने सांगितलेलं आहे की बाहेर इतर राज्यातले जे शेतकरी असणार आहे त्यांचं इथं कर्जमाफी होणार नाही। जे कायमस्वरूपी शेतकरी असणार आहे त्यांचंच इथं कर्जमाफ होणार आहे। आणि उत्पन्नाचा दाखला इन्कम यासाठी तुम्हाला लागणार आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे। बघा, 5 लाख 6 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला इथं कर्जमाफी मिळणार नाही अशी सरकारने डायरेक्ट आता सांगितलेलं आहे। फक्त ज्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला जसं की तुमचं पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे। पॅन कार्डवरती जर का तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल, आयकरदाता तुम्ही असाल, तर तुम्हाला इथं कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये कोणी कर्मचारी असेल जो गव्हर्नमेंट जॉबर असेल आणि त्यांना पेन्शन सुद्धा लागू झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार नाही, त्यांनी डायरेक्ट तिथं सांगितलेलं आहे। तर बघा, आता मी तुम्हाला बँकांची यादी सांगतो। त्या बँकांच्या यादीमध्ये तुमचं बँकेचं नाव आहे का नक्कीच बघायचं आहे। बघा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया। तर या सर्व बँकांची इथं महाराष्ट्र बँक सुद्धा असणार आहे आणि या सर्व बँकांची कर्जमाफी आता सरकार करणार आहे। आणि सर्वात मोठी बँक म्हणजे बघा ॲक्सिस बँक, त्यानंतर पोस्ट पेमेंट इंडियन बँक, तर या सर्व बँकांची आता कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे सरकारने सांगितलेलं आहे, तुम्ही जर या बँकेतून कर्ज काढलं असेल तर तुमची कर्जमाफी लवकरात लवकर होणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।